सो हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही जातोय दिवाळे गावाला, म्हणजेच ते भैरी देव आलेत ना, त्यांच्याकडे दिवाळीला येतात तिकडे. तर माझ्यासोबत आहे दादा, दाखवते. आणि इथे बघा कशा गायी झोपल्या बसल्यात. चला, तर हा बघा दादा आहे सोबत वगैरे. आम्ही आता जातोय बेलापूरला, नंतर बेलापूरवरून तिकडे जाणार आहेत रिक्षा करून दिवाळी गावाला. तुम्हाला मी सर्व दाखवते, हा ब्लॉग एंडपर्यंत बघा. आता बघतोय रिक्षा, भाग मिल्का भाग. त्यानंतर आम्ही पोचलोय बेलापूर स्टेशनला. आणि आता आमच्यासोबत आहेत मामा वगैरे, मामाची फॅमिली. तर दादा त्यांना कॉल करतोय, विचारतोय की कुठे आहेत. त्यानंतर बेलापूरवरून आम्ही निघालोय आता दिवाळे गावाला. इथे आहे मावशी, हे ऐकर बघ इकडे, आणि तिकडे दादा आणि मामा आणि जहान वगैरे पुढच्या रिक्षामध्ये आहे. आता आम्ही जातोय आणि मग मी दाखवेन तुम्हाला तिकडे काय काय असतं वगैरे. चला, दाखव. आणायला पाहिजे होतास ना. तुझं नाव काय रे, सांग. जोरात बोल, आवाज नाही येते. पूर्ण नाव. सुपारी इकडे आहेत मामा आणि इकडे आहेत सिद्धू दादा. आता आम्ही बघा, हे आहे त्यांचं गाव दिवाळे कोळीवाडा. बहिरीनाथ भक्तांचे हार्दिक स्वागत. हे बघा, असं आतमध्ये जायचं आहे. त्यांचा देव असं आतमध्ये आहे मंदिर. त्यांचा आईचा कॉल आलाय आणि एवढी मोठी लाईन आहे बघा. आणि इकडे आम्ही पण सर्व लाईनीत आहेत. ए चिंट्यू, रडला तो, बेकार गर्दी होती. अजून पण लाईन संपली नाहीये आणि 12 वाजता ह्यांचा देव उठतो. आणि आता कुठेतरी जातो, आम्हाला पण नाही माहिती. चला,
आता आम्ही कुठेतरी जातो आहे, मला माहिती नाही, मी त्यांच्या मागे मागे जाते. सर्व जात आहेत. मस्त गाव आहे यांचं. आमचं फायनली दर्शन झालंय. भरपूर लाईन होती, म्हणजे 1-1.5 तास आम्ही लाईनीतच होतो. दर्शन काय झालं नाही. मग एक मामांचे ओळखीचे होते, त्यांनी आम्हाला आतमध्ये सोडलं. पण आतमध्ये एवढी गर्दी की अक्षरशः माझा श्वास कोंडला. आणि मला अशी गर्दी असली ना तर म्हणजे खूप असं दम लागतो ना, तसं होतं. तरी फायनली दर्शन झालं. खूप येत आहे. आता कुठे आलो आम्ही. बघा किती मस्त कुकू आलाय. बाबा 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 ही मम्मी. आपण तिघं पण घाबरते. आपण घाबरतो, आपण घाबरतो. मी पण आजी हातातच ठेवा. हाय. मी लांबूनच करेन तुला. हाय. तू पण घाबरतोस? बघा हा सारखा अंगावर येते म्हणायला बांधून ठेवलं होतं. अरे आम्ही तुमच्या फोनची वाट बघतो म्हणून भाऊ भेटला. तो बोलला ये लवकर बोलो त्याला. तुम्हाला चला मग. मला मी गेलो ना. मला त्यानंतर आलो आम्ही जेवायला. इथे जेवायला होती चिकन बिर्याणी. हे बघा. या आजी सांगतायत बघा भैरी देवाचं. म्हणजे ते सांगतायत भैरीनाथ देव आहेत ना, त्यांना 200-300 वर्ष झालीत. ते हे दिवाळे गावामध्ये येत आहेत. म्हणजे 7 पिढ्या झाल्यात. म्हणजे ह्या आजी होत्या ना, त्यांना पण माहिती नाही. त्या पण लहान होत्या, त्यांच्या आधीपासून आहेत. आणि इकडे सर्वजण ऐकतायत स्टोऱ्या. आणि ते कसे पण रॉकेट होतात हे बघा. सर्वीकडे नुसता धूरच धूर झाला हे बघा. म्हणजे 3 दिवस फटाकेच वाजवत असतात. त्याच्यात दारू पण. हा हे बघा ह्याच्या बॅगेमध्ये सर्व सामान आहे. तिकडे तर पूर्ण दूरच झालं. डेंजर.
असा होता आजचा दिवस. कसा वाटला तुम्ही पण सांगा. आणि तुम्हाला मी सांगते तिथे काय काय आहे, बहिरीनाथ देवाची कथा वगैरे काय आहे ते तुम्हाला मी सांगते. आता सर्व निघालोय घरी जायला. हे बघा आता आम्ही पण जातो. खूप मजा आली, खूप मजा आली. किती छान छान ते बॉम्ब फोड होते. तर आता आम्ही पोचतोय घरी. हे क्लायमेटचं काय चालू आहे, एकदा दुपार झाले 3:30 वाजलेत, एकदा ऊन पडतोय आणि कधीतरी पाऊस पडतोय. म्हणजे जेवढी रांगोळी वगैरे काढलेली असते ती सर्व वाया जाते. आणि आता एवढं ऊन आहे ना यार. आणि पण मज्जा आली भाई, फुल मज्जा. मी तुम्हाला ना घरी गेल्यावर सर्व सांगते, जेवढी मी तिकडून माहिती मिळवली आहे ना, म्हणजे तिथे देव कधी येतात, कसे येतात, ते सर्व मी तुम्हाला घरी जाऊन सांगते. कारण तिथे सर्वीकडे नुसतं फटाके चालू होते. परत दुसरीकडे हे काय म्हणतात डीजे वगैरे चालू होतं, तर काही आवाज वगैरे येतच नव्हता. त्यामुळे आता मी सर्व घरी जाऊन सांगते तुम्हाला. सो बघा, लास्टला एंडला स्टोरी तुम्हाला सांगते. दादा बघा किती लांब चालतोय. कारण मम्मीने आम्हाला सांगितलेलं दोघा होत ना तर नीट जा आणि नीट या. आमच्या दोघांच्या भांडण होतात म्हणून तो पुढे 10 हात लांब. हे बघा 10 हात लांब, नाहीतर आमच्या रस्त्यामध्ये ना मारामारी होते. तर आता आम्ही पोचलोय घरी. सकाळी गेलेलो 9ला आणि आता वाजले 4. तर तिथे खूप सारे फटाके वाजत होते. आणि फटाके म्हणजे बाप रे, भरपूर भरपूर. आणि तिथे ना डीजे पण वाजत होता आणि प्लस बँजो पण होता. सो तिथे माझा काय आवाज त्याच्यामध्ये जातच नव्हता. सो बोलली तुम्हाला जेवढं मला माहिती पडलंय तिथे त्या गावामध्ये, की कोणी कोणी थोडी थोडी सांगितलंय इकडचं तिकडचं. सो मी तुम्हाला ते आत्ता सांगते. भैरीनाथाचं ते दिवाळीच्या ना पहिल्या दिवशी ते भैरीनाथ देव येतात आणि ते पण असतात वाशीच्या समुद्रामध्ये. मग नंतरला ते देव काढायला जातात, पूर्ण गाव जातो काढायला, ते पण बोटीमधून. आणि म्हणजे ज्यांचे वंशज आहेत ना त्या गावातले, त्या देवाचे वगैरे, त्यांनाच तो देव दिसतो. ते म्हणजे खूप आधीपासून शोधत असतात, असे 2-3 दिवस किंवा असं कधी कधी 2-3 दिवस पण शोधतात किंवा कधी कधी त्याच दिवशी पण शोधतात. तर आणि मेन गोष्ट म्हणजे असं तेव्हा असं दिवस बघून वगैरे जात नाहीत. म्हणजे तिकडे मी आता ऐकलं की दिवस वगैरे बघून जात नाहीत. तिथे ना असं मुहूर्त काढावा लागतो किंवा तिथीनुसार जातात की ह्या टायमिंगलाच तो देव तिथे असेल. पण तो देव जिथे आता लास्ट टाइम आपण समजा की मागच्या वेळेस आपण त्या वाशीच्या ब्रिजच्या खाली आपण देव सोडलाय, म्हणजे ठेवलाय तिथे, पण नेक्स्ट इयरला तो तिथेच नसतो. म्हणजे असं मी ऐकलंय तो तिथेच नसतो. मग त्याला ना असं शोधावं लागतं. तर ह्या टायमिंगला त्यांनी वाटतं सकाळचे 10 वाजता शोधायला घेतला, तो देव संध्याकाळी त्यांना भेटला. म्हणजे असे 2-3 दिवस आधी वगैरे पण ते शोधतात, असं मला तिथून माहिती पडलंय. आणि जशा की ह्या तुम्ही व्लॉगमध्ये बघितला, त्या आजी सांगत होत्या की हा देव आत्ताचा नाहीये, तर 200-300 वर्ष आधीचा आहे. म्हणजे त्या पण आजी खूप छोट्या होत्या. त्यांचे जे मम्मी पप्पा होते, त्यांचे पूर्वज जेवढे होते तेव्हाचा तो देव आहे. आणि जे त्यांची अशी एक गावामध्ये एक फॅमिली आहे की त्याच फॅमिलीला ते देव सापडतात समुद्रामध्ये. पण ती पण फॅमिली त्यांची 7वं वंशज आहे, म्हणजे 7वी पिढी चालू आहे, ते त्यांना शोधतात. म्हणजे असं भरपूर भरपूर मी तिथे ऐकलंय. आणि तिथे मी तुम्हाला सांगायला झालं तर खूप आवाज होता बँजोचा, डीजेचा, प्लस ते फटाके. आणि तिथे असं पण होतं की फटाके आहेत ना, ते पहिल्या दिवशी देव येतो आणि 2 दिवस राहतो आणि 3ऱ्या दिवशी विसर्जन करावं लागतं. आणि 3ऱ्या दिवशी म्हणजे आज आम्ही गेलेलो लास्टचा दिवस होता, तर 12 वाजेपर्यंतच
तो देव राहतो आणि 12ला लाईन बंद करतात. थँक गॉड आमचं झालं होतं 12च्या आधी, कारण भरपूर म्हणजे 11:30 वाजायला आलेले तरीच लाईन म्हणजे आम्ही गेलोच नव्हतो. तर खूप म्हणजे भरपूर गर्दी आतमध्ये, पण मजा आली. आणि तिथे असं सांगत होतं की 3 दिवसच ती लोक फटाके वाजवतात, त्यानंतर ते फटाके वगैरे असे काही वाजवतच नाहीत. म्हणजे ते 3 दिवस असतात, तीच त्यांची दिवाळी असते. ती पण एवढे फटाके वाजवत होते ती लोक, अशी तोंडामध्ये रॉकेट पकडतायत, हातामध्ये रॉकेट पकडतायत, डोक्यावर पकडतायत, बाप रे. आणि इथून तिथून रॉकेट. आणि जिथे आम्ही बसलेलो ना तिथे तर वरती पण आग लागली होती असे ते बोलत होते. मी तर बाहेरच आले तिथून. म्हणजे भरपूर मज्जा करतात ती लोक. म्हणजे मी पहिल्यांदा असं काहीतरी बघितलं. बाकी नाही तर आम्ही असं इन्स्टाला वगैरेच आपण बघतो, पण ह्या वर्षी मी स्पेशली तिकडे गेली कारण मला जायचंच होतं. पण खूप मस्त वाटलं. तुम्हाला पण कधी जायचं असेल तर एकदा एक्सपिरियन्स घेऊन बघा, मस्त मज्जा येते. आणि अजून काहीतरी सांगायचं होतं मला जेवढं मी त्यांच्याकडनं ऐकलं तेवढं तुम्हाला मी सांगितलं. हां, तर मला अजून एक आठवलं की ते बहिरीनाथ देवाचं जे नाव आहे बहिरीनाथ, ते ना अशासाठी आहे की ते फटाके एवढा आवाज येत होता. तुम्ही बघा ह्या व्लॉगमध्ये माझा आवाजच नसेल आला. म्हणजे सर्वांना ना बहिरीनाथाचा अर्थच आहे की बहिरी करायचं. बहिरी म्हणजे फटाक्याने सर्व बहिरी करून टाकायचं, म्हणजे बहिरेपणासारखं असं पण आहे. जेवढं मला माहिती होतं ते मी तुमच्या ह्या व्लॉगमध्ये सर्व शेअर केलंय. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. टाटा, बाय बाय. व्लॉगमध्ये तर मी जास्त काही बोललीच नाही, जे काही बोलले ते ह्या एंडिंगच्याच व्हिडिओमध्ये बोलले, कारण तिथे सर्वीकडेच आवाज होता. म्हणजे सर्वीकडे नुसता धूर 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 धूर. माझ्या तर पायाखाली 2दा-3दा रॉकेट आले. मी तर किती ओरडत होती. आणि दादानी पण मस्त दर्शन घेतलंय. खूप मजा आली. थँक्यू. टाटा, बाय बाय. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.